पारमार्थिक मनुष्याला आपल्या जीवनात हे दुःखाचे प्रसंग का येतात हे समजावून देत आहेत. बाबा, हा भोग जो तुझ्या जीवनात घडतो आहे हा तू चालू करतो त्या कर्माचा नाहीये. हा तू पूर्वी करून ठेवलेल्या कर्माचा आहे की ज्याला संचित म्हणतात. त्या संचिताचा हा भोग आहे. संचिताचा भोग नक्की. अरे संचिताशिवाय तो भोग घडतच नाही. भोग तो न घडे संचिता वाचून. इथे निषेधमुखाची भाषा तुकोबरा वापरतात. या भाषेला फार महत्व आहे. वक्ता जे विधान करतातच त्या विधानाच्या दोन पद्धती आहेत. एक विधिमुखाचं विधान आणि दुसरं निषेधमुखाचं विधान. या दोन्ही विधानातला अर्थ एकच आहे. अर्थात काही फरक नाही. परंतु विधिमुखाच्या विधानापेक्षा निषेधमुखाच्या विधानाला अधिक प्राधान्य आहे, अधिक महत्व आहे. विधिमुखाच्या विधानामध्ये पर्याय दुसरा निघू शकतो, परंतु निषेधमुखाच्या विधानामध्ये पर्याय सगळे वजा होऊन त्याच एकाची निश्चितता असते. विधिमुखाच्या विधानात पर्याय वेगळा येतो. आता याच अभंगातलं विधान आहे भोग संचिताशिवाय घडत नाही. हे निषेधमुखाचं विधान आहे. विधिमुखाचं विधान तुकोबरांचं आहे असं, भोगणे ते फळ संचिताचे. भोग आपल्या जीवनात घडतो हे आपल्या संचिताचं फळ आहे. हे विधिमुखाचं विधान आहे. आणि आजच्या अभंगातलं विधान हे निषेधमुखाचं आहे की भोग हा संचिताशिवाय घडत नाही. पण विधिमुखाच्या विधानात आणि निषेधमुखाच्या विधानात अर्थ जरी एकच असला, भोगणे ते फळ संचिताचे याचा अर्थ काय, भोग संचिताने प्राप्त होतो. आणि भोगतो न घडे संचित वाचून याचा अर्थ काय, भोग संचिताने प्राप्त होतो, संचिताशिवाय प्राप्त होत नाही. म्हणजे दोन्हीचा अर्थ एकच आहे की भोगाला कारण संचित. पण विधिमुखाच्या विधानापेक्षा निषेधमुखाच्या विधानाला प्राधान्य. विधिमुखाच्या विधानामध्ये संदेह असू शकतो, अन्य भिन्न त्याचं कारण असूही शकतं, पर्याय दुसरा येऊ शकतो. पण निषेधमुखाच्या विधानात पर्याय सगळे वजा आणि त्याचीच निश्चितता असते. आपल्याला उदाहरणाने सांगतो म्हणजे झटकन आपल्या लक्षात येईल. एक जण मुलाला माझं अमकं काम आहे, काय करावं. तो म्हणतो तुम्ही गणपतरावकडे जा, ते तुमचं काम करतील. हा म्हणाला गणपतरावचा आपला परिचय नाही हो, परिचय नाही हो, नाही. मग असं करा माधवरावकडे जा, ते तुमचं काम करतील. आता गणपतराव गेला का, आता कोण आला, माधवराव आला. माधवराव तुमचं काम करतो. तो म्हणतो अरे माधवराव काय काम करणार आमचं, माधवरावचा आमचा 36चा आकडा, तो आमच्या विरोधातला, तो आमचं काय काम करणार आहे असं. मग बळवंतरावकडे जा, ते तुमचं काम करतील. गेला का माधवराव गेला, आता कोण आला, बळवंतराव आला. म्हणजे विधिमुखाच्या विधानात तो नाही तर दुसरा, दुसरा नाही तर तिसरा असा पर्याय निघू शकतो. परंतु निषेधमुखाच्या विधानामध्ये पर्याय सगळे वजा आणि त्याच एकाची निश्चितता असते. का माझं अमुक काम आहे, काय करावं. तो म्हणतो तुम्ही केशवरावकडे जा, ते तुमचं काम करतील. अहो केशवरावचा आपला परिचय नाही, परिचय असो अगर नसो, केशवराव शिवाय हे काम होणार नाही. केशवराव शिवाय होणार नाही या म्हणण्यातून काय अर्थ स्पष्ट झाला. केशवरावला सोडून तुम्ही कोणाकडे गेले तर त्याचा उपयोग होणार नाही. म्हणजे बाकी सगळे वजा, काम करणारा एकमेव केशवराव निश्चित झाला. म्हणजे निषेधमुखाच्या विधानातून पर्याय सगळे वजा होतात आणि त्याच एकाची निश्चित. तसा आजच्या अभंगातून तुकोबरा म्हणतात संचिताशिवाय भोग घडत नाही. याचा अर्थ असा की संचिताशिवाय भोगाला जबाबदार दुसरं कोणीच नाही. भोगाला एकमेव कारण म्हणजे संचित. संचित म्हणजे काय आपल्याला सांगतो. कर्माचे 3 प्रकार आहेत, क्रियमान, संचित आणि प्रारब्ध. क्रियमान कशाला म्हणतात, चालू करतो ते, वर्तमानकालीन क्रिया याला म्हणायचं क्रियमान, केलं जाणार ते क्रियमान. तुम्ही आता ऐकत आहात, मी आता बोलतो आहे, हे आपलं क्रियमान कर्म चालू आहे. संचित कशाला म्हणतात, करून ठेवलेला साठा, स्टॉक, त्याचं नाव संचित.
संचित शब्दामध्ये सम हा उपसर्ग आहे आणि चिनोती हा धातू आहे. त्याचा अर्थ आहे गोळा करणे, एकत्र करणे. म्हणजे चांगल्या प्रकारे गोळा करून ठेवलेलं त्याचं नाव संचित. आणि तिसरा आहे प्रारब्ध. प्रारब्ध शब्दामध्ये प्र आणि आ हे दोन उपसर्ग आहेत आणि रभ हा धातू आहे. रभचं रब्धवंत म्हणजे चांगल्या प्रकारे भोगायला ज्याचा आरंभ झालेला आहे त्याला म्हणतात प्रारब्ध. तर ही जी 3 कर्म आहेत यापैकी भोग जो आपल्याला प्राप्त होतो हा कोणत्या कर्माचा? तर तुकोबरा म्हणतो तो संचिताचा. संचिताने हा भोग प्राप्त होतो आहे, क्रियमानाचा भोग नाही. म्हणजे आपण आता जे करतो त्याचा हा आताचा भोग नाहीये, हा पूर्वी करून ठेवलेल्या कर्माचा आहे. आणि आता जे आपण करत आहोत हे संचितात जमा होणार आणि मग ते पुढे आपल्याला भोग द्यायला येणार. जसा क्रॉस चेक खात्यात जमा होतो आणि नंतर मग तुम्हाला तो काढता, तसं आपण जे जे काय करतो ते संचितात जमा होत असतं आणि संचितात जमा झालेलं ते मग पुढे भोग द्यायला येत असतं. नाथ महाराजांनी म्हटलंय केले कर्म झाले तेच भोगा आले. इथे 3 क्रियापद आहेत, केले, झाले, आले. पहिल्यांदा तुम्ही ते कर्म केलं, ते संचितात जमा झालं, मग पुढे ते भोग द्यायला आलं. तेव्हा क्रियमानाचा भोग नाही, भोग हा संचिताचा आहे. आणि आपण आता जे करतो हे पुढे भोगायला मिळणार आहे. आपण बहुसंख्य शेतकरी आहात. शेतकऱ्यांच्या भाषेत तुम्हाला समजून देतो. आपण शेतात जी पेरणी करतो, पेरणी, त्या पेरणीला म्हणायचं क्रियमान कर्म. आणि नंतर पीक तयार झाल्यावर जे आपण कापतो, मळणी यंत्रात घालतो, त्यानंतर जे तयार झालं ते बळदात, पोत्यात, पेवात आपण साठवून ठेवतो. तर जे साठवून ठेवतो त्याला म्हणायचं संचित. आणि त्यातून 2 पायल्या काढून जे गिरणीत दळायला पाठवलेले त्याला म्हणायचं प्रारब्ध. मला सांगा, आज जी आपण भाकरी खात आहोत ही आज पेरलेल्या धान्याची खातो का? नाही. आज पेरलेलं आपल्याला आज खायला मिळत नाही. आपण मागे पेरलेलं, तयार झालेलं, ते साठवून ठेवलेलं त्याच्यातलं काढतो आपण आणि मग त्याची आज आपल्याला भाकरी खायला मिळते. आणि आज जे आपण पेरलेलं आहे हे आपल्याला पुढे खायला मिळणार आहे. तसं आज जे आपण कर्म करतो त्याचा आज भोग नाही. आणि आज करतो त्या कर्माचा लगेच जर भोग झाला असता तर सुखदुःखाचा व्यभिचार झाला नसता. जो सुखदुःखाचा व्यभिचार दिसून येतो याला कारण आहे की जो भोग आहे तो संचितातला आहे, क्रियमानातला नाही. सुखदुःखाचा व्यभिचार म्हणजे कसा दिसून येतो? काही माणसं चांगलं वागतात पण वाईट भोगताना दिसत आहेत. काही माणसं वाईट वागतात पण चांगलं भोगताना दिसत आहेत. वाईट वागतात पण मजेत आहेत, आनंदात आहेत. आणि काही माणसं चांगली वागतात पण ते दुःखात आहेत. मला सांगा, चांगल्याचं फल वाईट आहे का? आणि वाईटाचं फल कुठे चांगलं असू शकतं का? वाईटाचं फल कधी चांगलं असू शकत नाही. चांगल्याचं फल कधी वाईट होऊ शकत नाही. मग वाईट करूनही वाईट भोगताना दिसत आहेत असं दिसत नाही. वाईट करून चांगलं भोगताना दिसत आहेत काय काय, आणि काही काही चांगलं करून वाईट भोगताना दिसत आहेत. याचा अर्थ चांगल्याचं वाईट फल नाही आणि वाईटाचं चांगलं नाही, पण चांगलं करून वाईट भोगताना दिसत आहेत, वाईट करून चांगलं भोगताना दिसतंय. याचा अर्थच असा भोग क्रियमानाचा नाही, हा पूर्वी करून ठेवलेल्या कर्माचा आहे की ज्याला संचित म्हणतात.